वेळ 19 मार्च 2018 संध्याकाळ. स्थळ मालाड माइंडस्पेस परिसर. संध्याकाळी मालाडच्या माइंडस्पेस जवळून जाणाऱ्या काही लोकांनी एका सुनसान जागी पडलेली एक ट्रॅव्हल सुटकेस पाहिली. ती संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. इन्स्पेक्टर अरविंद चंदन शिवे आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. इन्स्पेक्टर शिवे सुटकेस पाहून हवालदार जाधव यांना, जाधव, ही सुटकेस खूप जड आहे, सावधगिरीने उघडा. जेव्हा सुटकेस उघडली जाते तेव्हा आतमध्ये दोरीने गळा आवळलेल्या, डोक्यातून रक्तस्राव झालेल्या एका तरुण सुंदर मुलीचा मृतदेह सापडतो आणि सगळीकडे शांतता पसरते. सर, ही तर एखाद्या मॉडेलसारखी वाटते. कोण असेल ही? ज्या क्रूरतेने हा खून करण्यात आलाय ना जाधव, ते पाहता हे भावनिक किंवा व्यक्तिगत वैर असू शकतं कोणाचं तरी. आणि हो, ही घटना इथे घडलेली नाहीये. मृतदेह इथे आणून टाकलेला आहे. तुम्ही सर्वात आधी एक काम करा, मृतदेहाची ओळख पटवा लवकर. पोलिसांनी मृतदेहाची सोशल मीडिया अकाउंट चेक केले. मृत मुलगी होती मानसी दीक्षित, मिस कोटा आणि मुंबईतील मॉडेल. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो आणि तिच्या आयुष्यातील संघर्ष पोलिसांच्या समोर आले. त्यांनी तिच्या जॅग्राफी आणि ट्रॅव्हल डिटेल्स तपासले. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की तिचं जास्त बोलणं कुणाशी व्हायचं हे तपासणं. पोलिसांनी मानसीच्या कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन ट्रेस केले. मानसीचा शेवटचा कॉल आणि अंतिम लोकेशन जोगेश्वरी, मिल्लत नगर येथील अल अहद इमारतीचे होते. याच दरम्यान पोलिसांनी मालाड भागातील CCTV फुटेज तपासले आणि महत्त्वाचे म्हणजे सूटकेस आणणाऱ्या ओला कॅबचा शोध घेतला. पोलिसांनी कॅब ड्रायव्हरला शोधून काढलं आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं. ड्रायव्हर, सूटकेस घेऊन येणारा तो मुलगा कोण होता? कसा दिसत होता? सर, तो तरुण होता. साधारण 19-20 वर्षांचा असेल. खूप शांत बसला होता गाडीत. त्याने ना साहेब मला आधी सांताक्रूझ एअरपोर्टला जाण्यासाठी सांगितलं, पण नंतर अचानक तो बोलला की गाडी मालाडला घे म्हणून. आणि मग नंतर मी गाडी मालाडला घेतली साहेब. आणि मी त्याला विचारलं साहेब की म्हणजे सुटकेस एवढी जड काय रे बाबा? तो बोलला की मॉडेलिंगचे इक्विपमेंट असल्याचं असं त्याने मला सांगितलं साहेब. साहेब, ती खूप जड होती आणि मला त्याची मदत करावी लागली साहेब. हा, ठीक आहे. त्याचा चेहरा आठवतोय? किंवा त्याने दिलेला पत्ता? साहेब, त्याचा पिकअप पॉईंट जोगेश्वरीतील अल अहद इमारतीचा होता. मला त्याचं नाव पण आठवतंय कारण त्याने मला ओला ॲपवरून बुकिंग दाखवली होती. मुजम्मिल सईद. आता मुजम्मिलच्या नावाचा आणि ठिकाणाचा धागा मिळताच इन्स्पेक्टर शिवे यांनी टीमसोबत जोगेश्वरीच्या अल अहद इमारतीतील मुजम्मिलचा फ्लॅट गाठला. पोलिसांनी फ्लॅटची कसून तपासणी केली. लिव्हिंग रूममधील फरशीवर रक्ताचे कोणतेही डाग नव्हते. पण पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलावलं होतं. सर, इथे रक्ताचे डाग पुसून टाकलेत, पण केमिकल तपासणीत ते स्पष्ट दिसत आहेत. हे रक्त कुणातरी माणसाचं आहे. मुजम्मिल इब्राहिम सईद, मॉडेल मानसी दीक्षितच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. तुम्ही तुमच्या फ्लॅटवर तिचा खून केलाय. तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करा. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मला काही माहीत नाही. आणि मानसी इथे आलीच नव्हती. तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलंय. नाही, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलंय. मुजम्मिल सहकार्य करत नव्हता. पण जेव्हा इन्स्पेक्टर शिवे यांनी त्याला घरातील रक्ताचे डाग, कॅब ड्रायव्हरचा जबाब आणि सुटकेसमधील मृतदेह याबद्दल सक्तीने विचारले तेव्हा मुजम्मिल तुटला. हो, मीच मारलं मानसीला. मीच मारलं. मी तिला फोटोशूटच्या बहाण्याने बोलावलं होतं माझ्या घरी. मला तिच्यासोबत शारीरिक संबंध हवे होते. मी तिला विचारलं आपण करूया का, पण तिने मला विरोध केला आणि ती घरातून निघाली. मला वाटलं ती पोलिसांकडे जाईल आणि मला भीती वाटली म्हणून मी तिला स्टूल मारला आणि मग मी तिला आणि मग
आणि मग मी तिचा दोरीने गळा दाबला. गळा दाबला. मला 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 फक्त स्वतःला वाचवायचं होतं साहेब. मला फक्त स्वतःला वाचवायचं होतं. तिला नव्हतं मारायचं, पण मेली ती. स्वतःला वाचवण्यासाठी एका निष्पाप मुलीचा जीव घेतलास. ग्लॅमरच्या मागे लागलेल्या तुझ्या विकृत विचारांनी एका महत्वाकांक्षी स्वप्नाचा बळी घेतलाय. कळतंय तुला? विस्तृत चौकशीनंतर इन्स्पेक्टर अरविंद चंदन शिवे यांनी मुजम्मिल इब्राहिम सईद विरुद्ध भारतीय दंड संहिता IPC कलम 302 खून आणि 201 गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला न्यायिक कोठडीत आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले. मानसी दीक्षित, आय एम मी असे अभिमानाने लिहिणारी ती युवती आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्यामुळे यशस्वी झाली होती. पण तिच्या याच गुणांमुळे ती एका नराधमाच्या दृष्टिकोनाची शिकार ठरली. मुंबईतील ग्लॅमरच्या जगात घडलेल्या या क्रूर गुन्ह्याने समाजाला एक मोठा प्रश्न विचारला. स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ही मुंबई नगरी खरंच सुरक्षित आहे का? तुम्हाला जर ह्या आणि अशाच क्राईम कथा ऐकायच्या असतील तर ऐकत रहा कथाकार कमलाकर.